नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे ते उद्धव ठाकरेंची शिवसेना यावर बनवला आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. मित्रांनो, उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे सध्या वाफेवर आहे असंच आपण म्हणू शकतो. यामागचं कारणही तसंच आहे. कारण उद्धव ठाकरेंना जे सध्या वोट मिळालेत ते वोट दलित आणि मुस्लिमांचे भरघोस वोट आहेत. सगळ्यात जास्त या दोन समाजाचे वोट आहेत. या व्यतिरिक्त उद्धव ठाकरेंची जी कोर वोटिंग होती, जी कोर वोट बँक होती, ती उद्धव ठाकरेंसोबत राहिली नाही असं चित्र दिसतंय. ती जी हिंदुत्ववादी कट्टर वोट बँक होती ती वोट बँक शिंदेसोबत गेली, तसेच बीजेपी सोबत गेली, अर्थात महायुती सोबत गेली. आता उद्धव ठाकरेंचं भविष्य धोक्यात आलंय का, हा देखील प्रश्न उपस्थित राहिलाय. कारण उद्धव ठाकरे सेक्युलरवाद्याकडे वळालेत आणि दलित आणि मुस्लिमांच्या वोटिंगच्या जीवावर हे कितपत आपलं राजकारण टिकवू शकतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरेंची जी शिवसेना होती एक कडवट हिंदुत्ववादी शिवसेना अशी तिची ओळख होती आणि आता ती सेक्युलरवादाकडे वळाली. अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी जी शरद पवारांची राष्ट्रवादी आहे तिच्यासोबत युतीमध्ये होती आणि लोकसभेमध्ये या युतीला म्हणजे या महाविकास आघाडीच्या युतीला भरघोस असं यश मिळालं आणि महायुती म्हणजे शिंदेची शिवसेना आणि बीजेपी यांना अपयश हाती आलं. परंतु ही महाविकास आघाडी आता ह्या विधानसभेला एकत्रित लढतीये का? आणि एकत्रित जरी लढली तर उद्धव ठाकरेंसाठी एक मोठा पेच समोर उभा आहे. कारण आताच एक असं प्रकरण घडलंय वक्फ बोर्ड नावाचं. वक्फ बोर्डचं जे प्रकरण झालंय, केंद्रामध्ये वक्फ बोर्ड संशोधन बिल बीजेपी सरकारने आणलं आणि त्या बिलाला उद्धव ठाकरेंकडनं काहीच प्रतिसाद मिळाला नाही, त्यांच्या पक्षाकडनं काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचे जे खासदार आले होते ते खासदार जे निवडून गेलेले संसदेतले जे खासदार होते त्यांनी त्याबद्दल काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ना त्या संशोधन बिलाला विरोध केला ना सपोर्ट केला. एकदम मूग गिळून गप्प बसले होते उद्धव ठाकरेंचे खासदार. त्यामुळं मुस्लिम समाजामध्ये संतप्त अशी लाट पसरलेली आहे. आम्ही तुम्हाला एकदम असं इतकं मतदान केलं, भरघोस मतदान केलं, तरी तुम्ही आमच्या बाजूने उभे राहिला नाहीत असा प्रश्न मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या शिवसेनेला विचारलेला आहे. त्यामुळेच मोठा प्रश्न असा उपस्थित राहिलाय की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम समाज पाठिंबा देईल का? शिवाय आता दलित समाजाचा देखील प्रश्न उपस्थित राहिलाय. अशात एका मागील काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत होते त्यामध्ये अनेक समाजाविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, अनेक लोकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यामध्ये बौद्धांचा त्यांनी समावेश केला नव्हता, बौद्धांची कृतज्ञता व्यक्त केली नव्हती, त्यामुळे त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं. हे देखील महाराष्ट्रभर पसरलं. अशामध्ये उद्धव ठाकरेंसोबत दलित मतदार राहील का, बौद्ध मतदार राहील का आणि मुस्लिम मतदार राहील का, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. आणि जर हा मतदार सर्वेमध्ये किंवा अनेक या महाराष्ट्राच्या चित्रात, महाराष्ट्राच्या राजकारणात, विधानसभेच्या राजकारणात जर दिसत नसेल तर राष्ट्रवादी आणि खास करून काँग्रेस हा उद्धव ठाकरेंना सोबत घेईल का? आणि घेईल तर यांची महाविकास आघाडी या राजकारणात आजच्या ज्या विधानसभेचं राजकारण सुरू होणार आहे, विधानसभेचं जे इलेक्शन सुरू होणार आहे, यामध्ये ही महाविकास आघाडी यशस्वी होऊ शकेल का, हा देखील खूप मोठा प्रश्न उपस्थित आहे. याचाच फायदा महायुती घेऊन महायुतीचं सरकार येईल का, हा देखील प्रश्न उपस्थित आहे. परंतु मित्रांनो, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचं राजकारण धोक्यात आहे असंच आपण म्हणू शकतो. त्यांचा जो कोर वोटर होता, कडवट हिंदुत्ववादी वोटर, तो शिंदे सोबत गेलाय, बीजेपी सोबत गेलाय. ते आजही उद्धव ठाकरेंबरोबर नाहीत, हे देखील एक कडू सत्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं राजकारण नक्कीच धोक्यात आलंय असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की उद्धव ठाकरेंचं आणि त्यांची जी शिवसेना आहे त्यांचं राजकारण धोक्यात आलंय का? आणि जर हे धोक्यात आलं असेल तर उद्धव ठाकरे परत यू-टर्न घेऊन त्यांच्या हिंदुत्ववादी वोट बँकला खेचण्यासाठी काही प्रयत्न करतात का? की त्यांचा जो सेक्युलरवाद्यांनी त्या सेक्युलर जो झालेला त्यांचा पक्ष आहे शिवसेना, तो तसाच राहतोय का? याबद्दल आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.